आषाढी एकादशीचे औचित्य साधत गीतकार संगीतकार संजय गीते यांच्या एका अत्यंत आगळ्यावेगळ्या प्रकारच्या विठ्ठल भजनाचं प्रकाशन मंगळवारी नाशिकच्या भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आषाढीची वारी ज्यावेळेला निघते त्यावेळेला राज्यातील तर सगळे गोरगरीब जातातच, पण मला कल्पना आहे परराज्यातले सुद्धा अनेक चांगली मंडळी जी आहेत, नेते मंडळीसुद्धा जे आहेत ह्या कार्यक्रमात येतात। परदेशातून सुद्धा अनेक लोक ह्या सगळ्यांचं नियोजन आणि भक्तिभाव पाहण्यासाठी खास या वारीच्या वेळेला आपल्याकडे हजर असतात। आणि हे सगळं जे आहे अर्थातच मुखाने हरिनाम बोलत 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 शेकडो किलोमीटर जे आहे त्यांचा प्रवास सुरू असतो। न थकत नाही, काही तक्रार नाही, काय अडचण झाली तर एकमेकाला सहाय्य करतात आणि परमेश्वराचं नाव हे जे आहे ही सगळी मंडळी जी आहे त्या वारीमध्ये सामील होतात। आणि या आपल्या तुम्हा सगळ्या म्हणजे भक्त मंडळीसाठी हे चांगलं गीत जे आहे स्वरबद्ध केलेलं आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी संगीतकार संजय गीते। आज आपल्याला सांगायला खूप आनंद वाटतोय की आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण एक वारीचं गीत, विशेष असं वारीचं गीत प्रकाशित केलं आहे। तुम्हाला मला आनंद वाटतो सांगायला की याचे गीतकार आहेत, कवी आहेत, कवी सुभाष महाजन, जे महाबीजचे सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे। त्या अभ्यासातून ज्ञानेश्वरीचा त्यांचं जे त्यावरचं त्यांचं संशोधन आहे, ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्यांना मुखोद्गत आहे, असा अत्यंत अभ्यासू माणूस, अभ्यासू कृषी अधिकारी सुभाष महाजन यांनी हे गाणं लिहिलं। मी स्वतः संगीतबद्ध ते केलं। माझी लेख श्रावणी गीते ही माझ्यासोबत सहगायन केलेलं आहे। रोहित महाजनने आम्हाला यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे गाणं जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही वारीत चालत आहात, डोलामध्ये तुम्ही त्या रिदममध्ये चालत आहात। अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण रिदम, अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण म्युझिक या गाण्यासाठी केलेलं आहे। म्हणजे पायी हळूहळू चाला, पायी हळूहळू चाला, मुखाने हरी नाम बोला, अशा प्रकारचं एक गाणं आपण सगळ्यांनी जरूर ऐका। याची YouTube @संजय गीते म्युझिक या YouTube चॅनलवरती हे गाणं प्रकाशित करण्यात आलेलं आहे। आपण ते लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आणि हे गाणं भुजबळ साहेबांनी प्रकाशित केलं, त्याबद्दल भुजबळ साहेबांना मनपूर्वक धन्यवाद। जय हरी विठ्ठल। मी सुभाष महाजन, दहेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक। आज मी जे हे पंढरीच्या वारीवरती गीत लिहिलेले आहे, हे गेल्या जवळजवळ 15 दिवसापासून गीत लिहिण्याचं काम मी करत होतो। तसा याचा प्रवास हा 4 वर्षापासून चालू होता। ह्या गीताची कल्पना मला, माझं घराणं हे वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे मला ह्या गीताची माझे आई आणि वडील हे सुद्धा वारकरी संप्रदायाचे, आमचं पूर्ण घराणं वारकरी संप्रदायाचं आहे। संतांची कृपा आणि माऊलींची कृपा, त्या पद्धतीने हे वारीचा जो प्रवास असतो पहिल्यापासून तर शेवटपर्यंत, आणि पांडुरंगावर एक श्रद्धा असती, त्या हिशोबाने आपण त्या याच्यातनं हे गीत लिहिलेले। आणि संजू भाऊ गीते जे आहे आपले संगीतकार, त्यांनी ह्या गीताला स्वरबद्ध केलेले आहे। आणि त्यांची मुलगी जी आहे श्रावणी, हिने सुद्धा ह्या गीताला स्वर केलेले। तरी जास्तीत जास्त लोकांनी हे गीत ऐकावं आणि त्याला लाईक आणि सबस्क्राईब करावं, कारण पूर्ण विठ्ठलावर असलेली श्रद्धा ह्या गीतातून आपण हे केलेली आहे। आणि माननीय नामदार भुजबळ साहेब यांच्या हस्ते आज ह्या गीताचं अनावलोकार्पण झालेलं आहे। यूट्यूबवर अत्यंत लोकप्रिय होत असलेल्या संजय गीते म्युझिक या वाहिनीवर हे गीत आजपासून लोकांना अनुभवता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पवार, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, माजी कृषी अधिकारी सुभाष महाजन, गीतकार संगीतकार संजय गीते, श्रावणी गीते, सामाजिक कार्यकर्ते गिरीश बच्छाव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।